मायबोली मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। आज आपण आलो आहे लोणी येथे। लोणी येथील श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय लोणी चा विद्यार्थी प्रणव तायवाडे हा तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून द्वितीय आला आहे। तर अत्यंत हालाकीची परिस्थिती असलेला वडील हे हमालीचे काम करतात आणि आई ह्या घरकाम करतात। त्याच्यामुळे अत्यंत हालाकीची परिस्थिती असून सुद्धा या विद्यार्थ्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा आपले नाव कमावले आहे। तर याबद्दल आपण या विद्यार्थ्यांचे मनोगत आपण तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा नाव कमावलेला प्रणव याच्यासोबत चर्चा करूया। नेमकं तुझ्या निकालाबद्दल तुला काय वाटतं? मला माझ्या निकालाबद्दल खूप आनंद झाला आहे। माझ्या शिक्षकांचं सुरुवातीपासून मला त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला केंद्रातून नाही तर तालुक्यात आपल्याला नाव कमवायचं आहे। मी म्हटलं ठीक आहे सर, मी नक्की तुमचं स्वप्न पूर्ण करणार। आणि मी त्यानुसार मेहनत घेतली, परिश्रम घेतले, रात्रंदिवस। नेमकी कशा प्रकारे तू परिश्रम घेतले? नेमकी म्हणजे मी शिक्षकांना खूप त्यांचं मार्गदर्शन मिळवलं, त्यांच्यापासून प्रेरणा घेतली की अभ्यास कसा करायचा, अभ्यासात अजून काय इम्प्लिमेंट करायची, अजून डेव्हलपमेंट कशा प्रकारे करू शकतो, आपण मार्क्स कसे इम्प्लिमेंट करू शकतो, त्यानुसार मी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि ती माझ्या परीक्षेत उतरवली। तू इयत्ता 10वीला असल्यानंतर तुझी परिस्थिती कशी होती? मी इयत्ता 10वी असताना माझी परिस्थिती खूप हलाखीची होती। माझे आई वडील उन्हातान्हात काम करते आणि त्यांचे परिश्रम बघून मला अभ्यास करण्याची जिद्द निर्माण झाली। नेमके 10वीत असताना तुला कोणी मदत केली? नेमके 10वीत असताना मला माझ्या ट्युशनचे सर, शाळेतील सर, माझे मित्रमंडळी आणि माझे घरातील मंडळी आणि माझे पालक यांनी मला खूप मदत केली। तू आरशी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुला त्या शाळेबद्दल काय सांगू शकशील? ही शाळा आमच्या गावातील नव्हे तर पूर्ण वरुड तालुक्यातील एक खूप चांगली शाळा आहे। आमच्या शाळेला माझी शाळा सुंदर शाळा याचं तृतीय बक्षीस मिळालेलं आहे। आणि खरंच ते आमची शाळा आमच्या शाळेला ती मिळायलाच पाहिजे होतं, कारण की आमची शाळा आहे सुंदर। तर आपण बघू शकता प्रणवने सांगितले की अत्यंत हालाकीची परिस्थिती असून सुद्धा प्रणवने परिस्थितीचा विचार न करता आपले नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये कमावले। नेमका प्रणवने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा आपले नाव कमावले आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तो लहानपणापासूनच मेहनती होता, म्हणजे पहिल्या वर्गापासूनच त्यांना पहिलाच नंबर असं कमवला कमवलाच नाही। तो अभ्यासाला म्हणजे जेवणावर दुर्लक्ष करे, पहिले अभ्यास करे, ते टाइमला तुम्हाला हे नाही करे काही एवढे वाजले का जेवण करू ते काहीच नाही, तो टाइमला पहिले हे महत्त्वाचं। तर आपण बघू शकता प्रणव यांच्या आईने सांगितले की प्रणव हा स्वतःच्या जेवणावर दुर्लक्ष करून आधी त्याने अभ्यासाला महत्त्व दिले आणि या अभ्यासाला महत्त्व देऊनच त्याने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आपण प्रणवचे मामा आहे त्यांच्यासोबत चर्चा करूया। नेमके या प्रणवच्या निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला मी त्याला जेव्हा एक्झाम सुरू व्हायचे होते आधीपासूनच त्याला सांगितलं होतं की त्याचे जे मामा होते हरिदास भगवानजी स्वर्गे ते आता नाहीत, म्हणजे त्याच्यामुळेच तो आज समजा आमच्या गावामध्ये तो वास्तव्यास आहे। सुरुवातीपासून त्याचा जो मोठा भाऊ होता तो लहानपणी आजारी झाला होता, तेव्हापासून त्यांनी म्हणजे आमच्या बहिणीला आणि त्याच्या कुटुंबाला स्थलांतरित करून आमच्याजवळ आणले। त्याची एकच आशा होती की माझ्या भाच्यानी एक चांगला मार्ग निवडावा आणि चांगल्या प्रकारे यश संपादन करावं अशी त्याची इच्छा होती। म्हणजे तो आज जर असता तर त्याला एवढी खुशी झाली असती की तो त्याला मावेनाशी झाली असती। तरी हो, मला सुद्धा त्याच्याकडून अपेक्षा होती की तो 10वी मध्ये
किमान म्हणजे माझी अपेक्षा होती की तो लोणी केंद्रातून पहिला यावा आणि त्याचं बोर्डावरती नाव लागावं अशी माझी आणि माझ्या भावाची कैलासवासी हरिदास भगवान स्वर्गे या दोघांची, आमच्या दोघांची आणि आमच्या परिवाराची, माझ्या बहिणीची, माझ्या आईवडिलांची, आमची जेवढा कुटुंब आहे या सर्व कुटुंबाची हीच अपेक्षा होती. परंतु त्या पलीकडे सुद्धा त्यांनी जे यश संपादन केलं तो तालुक्यात केंद्रातूनच नव्हे तर तालुका आणि तालुक्यातून प्रथम आणि जिल्ह्यातून द्वितीय आहे हे जेव्हा आम्हाला समजलं तर मला सुद्धा म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला की माझ्या भाचा हा मी फक्त त्याला केंद्रातूनच प्रथम यायला सांगितलं होतं तर त्याने आम्हाला एक म्हणजे अप्रत्यक्षरित्या सरप्राईज दिलं की तालुका प्रथम आणि जिल्ह्यातून द्वितीय मिळवून त्यांनी आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. यामागे त्याच्या जे शाळेतले जे सर्व स्टाफ आहे ते सर्व स्टाफ हा मी पण त्याच शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि मला माहिती आहे की RC हायस्कूल सारखी शाळा आमच्या गावामध्ये आहे. जो स्टाफ आहे आताचा आणि जो जुना स्टाफ होता जे आमचे आम्हाला जे आता सर बसलेले आहेत मालके सर वगैरे हे आता आम्हाला होते बरेचसे सर्व शिक्षक RC हायस्कूलचे पूर्ण टोटल कर्मचारी म्हणा की शिक्षक म्हणा सर्व हे मेहनती आहे आणि त्याच्या यशामागे आमचा कुटुंबाचाच नव्हे त्याच्या आईवडिलाचा तेवढाच जो समजा वाटा आहे तो सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी आणि त्याला अप्रत्यक्षरित्या ज्यांनी समजा मदत केली सर्वांचा त्याच्या यशामागे हा वाटा आहे आणि असंच त्याची पुढं वाटचाल हो हीच आमची सर्व कुटुंबजनाची आणि सर्वांची अपेक्षा आहे. पुढे त्यांनी असं सातत्य ठेवावं त्याच्या अभ्यासामध्ये आणि पुढं यश संपादन करावं अशी आमची सर्वांची अपेक्षा. शाळेचे मुख्याध्यापक श्री खोडे सर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्यासोबत प्रणवच्या निकालाबद्दल तसेच संपूर्ण शाळेच्या निकालाबद्दल चर्चा करूया. सर नेमके आपण या निकालाबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी या कुटुंबाचे आभार मानतो की आमच्या ग्रामीण भागातील असणारी एक सर्वसामान्य शाळा श्रीमती रामप्यारीबाई चांडक विद्यालय या विद्यालयामध्ये यांनी आपल्या या मुलाला दाखल केलं आणि त्याला आमच्या शाळेमध्ये दाखल केल्यामुळेच आज प्रणवच्यामुळे आज आमची शाळा जी एक स्वच्छ सुंदर शाळामध्ये आम्ही तालुका स्तरावर तृतीय आलो तर तिला अधिक सुंदर करण्याचं काम त्याने या निकालाच्या माध्यमातून करून दाखवलं. आज त्याने जे यश संपादन केले तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला, जिल्ह्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवला, यामध्ये याचं जे श्रेय आहे ते त्यांच्या पालकांसोबतच आमच्या शाळेतील सर्व. प्रणवला नेमकी किती मार्क्स आणि किती पर्सेंटेज भेटले? प्रणवनी 500 बेस्ट ऑफ 5 जे म्हणतात तर त्यापैकी 492 गुण त्याने प्राप्त केलेले आहे आणि गुणाची त्याची टक्केवारी आहे 98.40. तर हे जे यश त्याचं आहे तर हे आमच्या शाळेसाठी फार मोठं असं यश आहे. एका ग्रामीण भागातून शैक्षणिक कार्य करण्याचे काम आमची शाळा करते आणि अशा सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये कसं आपल्याला त्याला पुढं नेता येईल तसंच प्रणवचं होतं. त्याला कला क्षेत्रामध्ये सुद्धा आवड होती. त्याला गणित अध्यापक मंडळ असो किंवा जिल्हा पातळीवरच्या कुठल्या स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये तो सहभागी होत होता आणि त्यामध्ये त्याने नैपुण्य प्राप्त केलेलं आहे. तर असा हा प्रणव आज त्याने जे यश प्राप्त केलं त्या यशाने आम्ही सर्व शिक्षक गैरवरून आलेलो आहोत की अशा प्रकारचं यश जे आज आमच्या शाळेला त्याने मिळवून दिलं. तर असे हे विद्यार्थी ग्रामीण भागात सुद्धा आहे. हे मराठी माध्यमातल्या शाळेत सुद्धा विद्यार्थी शिकून पुढे जातात हे दाखवून देण्याचं काम प्रणवने आज या निकालाच्या माध्यमातून केलेलं आहे. धन्यवाद. प्रणवचे वर्ग शिक्षक श्री चौधरी सर आपल्यासोबत जुळले आहे. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. सर तुम्ही वर्ग शिक्षक म्हणून प्रणव बद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी प्रणवचं या ठिकाणी आमच्या या RC हायस्कूलच्या कुटुंबाच्या वतीनं त्याचं खूप खूप स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यानं जे यश मिळवलेलं आहे हे ऐतिहासिक यश आहे. शाळा ओपनिंग झाली तेव्हापासून तर आजपर्यंत इतक्या टक्केवारीने कोणताही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही आणि कालपर्यंत आमची शाळा केंद्रापर्यंत मर्यादित होती. परंतु सर्व शिक्षकांच्या या परिश्रमामुळं आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळं
ही शाळा आज जिल्ह्यात नाव कमावते. सगळ्यात महत्वाचं असं आहे की या प्रणवची अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या आई वडिलांनी जे त्याला मुलाचं सहकार्य केलं. वेळोवेळी आम्ही पालक संपर्क साधला तेव्हा प्रत्येक अडचणी आम्ही समजून घेतल्या. आमच्या शाळेमध्ये जे पालक भेटीचा उपक्रम आहे यामुळं प्रणवची परिस्थिती खऱ्या अर्थानं जवळून पाहायला मिळाली. त्याचे आजी आजोबा तेवढ्याच प्रकर्षानं त्याला मदत करत होते. स्वतः हमालीचा व्यवसाय करून त्याला कुठल्याही अडचण येऊ दिली नाही. त्याला चित्रकला स्पर्धेमध्ये बस किंवा गणित अध्यापक मंडळ असो, NMM ची परीक्षा असो, या सगळ्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षेमध्ये प्रणव बसला तिथे तो यशस्वी झाला आणि जिल्ह्यातून तो चमकलाच. आणि यामध्ये मी सर्वप्रथम त्या पालकांचंही या ठिकाणी म्हणजे अभिनंदन यासाठी आमच्या मुख्याध्यापक सरांनी सांगितलं की त्यांनी ऍडमिशनच आम्हाला दिली नसती तर आज हा योग आला नसता. परंतु प्रतिकूल परिस्थिती माणसाचं विद्यापीठ असतं. या जगामध्ये जेवढे महापुरुष झाले असतील ते सगळे प्रतिकूल परिस्थितीतून झाले. पण अलीकडे जे आता इंग्रजी शाळेचा पेव आलेला आहे की लोकांना असं वाटतं पालकांना की आपण सुपर सेमी किंवा मोठ्या मोठ्या CBSE सिलेबस मधूनच मोठे मुलं होतात. या गोष्टीला खऱ्या अर्थानं या रिझल्टनी आता मोठी चपराक दिलेली आहे आणि यातून एक पालकांनीही एक संदेश घेणं जरुरीचं आहे की मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जी ताकद आहे ही ताकद अजूनही कायम आहे आणि ही ताकद कायम ठेवण्यासाठी मराठी शाळा वाचवल्या पाहिजे हा संदेशही या निकालातून प्रत्येक पालकांनी घ्यायचा आहे. मला आशा आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मला आशा आहे की हा जो यशस्वी विद्यार्थी आमचा प्रणव हा एक दिवस या लोणीमधून UPSC IAS परीक्षा पास होईल अशी आम्हा सर्वांना खात्री आहे. त्याला भरभरून मी भविष्याच्या खूप यशस्वी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.